पुण्याचा युवा पैलवान अभिजित कटकेनं यंदा पदार्पणातच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची फायनल गाठली आणि सगळ्यांचीच वाहवा मिळवली। अभिजितला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं, त्यामुळे थोडी निराशा झाली असली तरी अभिजितला आता नवं क्षितिज खुणावतंय। अभिजितशी संवाद साधला आमचे स्पोर्ट्स प्रतिनिधी विजय साळवी यांनी। महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या पहिल्याच वर्षी अंतिम फेरी गाठण्याचा मान मिळवला होता तो पुणे शहरच्या अभिजित कटकेनं। अभिजित कटके अनुभवाला कमी पडला म्हणून हरला, पण अभिजित कटकेनं जिद्द अशी घेतली आहे की हा माझा अनुभव आहे, मला पुढे अजूनही खेळायचं आणि महाराष्ट्राला देखील तेच हवंय। अभिजित, हरलास पण तू अतिशय उत्तम खेळलास, या कुस्तीचा तुला अनुभव कसा काय पुढे उपयोगी पडू शकतो? कारण मला ज्यादा अनुभव आला नाही का, कुस्ती ज्यादा प्रॅक्टिस करणार इथून पुढे मी हेच मला पडलं। पुढल्या वर्षी खूप तयारी करणार जोवास मी। विजय चौधरी 2 वेळा महाराष्ट्र केसरी झाला होता, तुझ्यापेक्षा वयानं 7 वर्ष मोठा आहे। कुठे कमी पडलं तुला तंत्रात असं तुला वाटतं? कुठे तू कमी पडला? अनुभवच कमी पडला, बाकी नाही काही कमी पडलं, एवढंच। तुझ्या बरोबर एवढे सगळे तुझे समर्थक आहे, यांचं मनोबल पण आता उंचवायला हवं। मला माहिती आहे तू नर्वस आहेस, थोडासा निराश झालायस, पण नाउमेद नक्कीच असशील, नक्कीच नसशील। याच्या पुढच्या काळात तू आता कसे प्रयत्न करणार आहेस? कारण इथं तुझी लढाई संपणार नाही, तू आता केवळ 21 वर्षांचा आहे, अजून तुला पुढे मोठं जायचंय। माझं अजून 21 वय पूर्ण नाही झालं, आता जुलैमध्ये 21 पूर्ण होईल। आता खूप तयारी करणार इथून पुढे। काय काय तुझ्या नजरेसमोर आव्हानं असतील? केवळ महाराष्ट्र केसरी नाही, तुला आंतरराष्ट्रीय पातळीवर पण महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव न्यायला आवडेल? नॅशनल नंबर काढायला, इंटरनॅशनल साठी तुझे वडील स्वतः पैलवान आहेत, तुझ्या पाठीशी कायम उभे असतात, त्यांची, आईची, तुझ्या सगळ्या कटके फॅमिलीची आणि महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेची तुला कशी काय मदत होते? माझ्या पप्पांनी आणि मम्मीने मला खूप जपलेलं आहे लहानपणापासून, त्यामुळे मी आज इथपर्यंत आलो। अभिजित कटके हा अतिशय विनयशील पैलवान आहे, आत्ता हरलाय, या क्षणी निराश झालाय, पण नाउमेद नक्कीच नाहीये। अभिजित कटके महाराष्ट्राला इथून पुढे आश्वासन देतोय, खास एबीपी माझ्याच्या माध्यमातून, की इथं जरी हरलो असलो तरी या कुस्तीतनं मला भरपूर अनुभव मिळाला आणि तो अनुभव घेऊन मी आणखी पुढे जाणार आहे। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह विजय साळवी, एबीपी माझा। तेव्हा अभिजित आज उपविजेता ठरला असला तरी त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा महाराष्ट्राला आहेत, देशाला आहेत। त्याला देखील शुभेच्छा देऊयात आणि बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। बघत रहा एबीपी माझा।